श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 18वा, रावणाच्या दाढी मिशा हनुमंतांनी जाळल्या. ओम श्रीराम. हनुमंत हे अवध्य आहेत हे आता सर्वांनाच समजले आहे. त्यांच्यावर कोणत्याच शक्तीचा, शस्त्रास्त्रांचा, कपट, मोह, माया यांचा परिणाम होत नाही. आणि आता हनुमंतापुढे कोणाचेच काहीच बळ चालत नाही. मग त्यांच्या शेपटीत मरण असेल असे समजून त्यांची शेपटी पेटवून द्यायची असा निर्णय होतो. मग शेपटीला वस्त्रे गुंडाळली व तेल टाकून अग्नी लावला, मात्र शेपटी पेट घेईना. तेव्हा मग रावण स्वतः आला व त्याने अग्निमंत्राचा जप करून शेपटीवर फुंकर मारली. तेव्हा अचानक अग्नी भडकला व त्यामुळे रावणाच्या दाढी व मिशा जळाल्या. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाचा हा अध्यात्म प्रवास वैशिष्ट्यपूर्ण असतो. या अध्यात्म प्रवासात मन प्राणासारखे काही घटक हा प्रवास ऊर्ध्व व आत्म्याकडे घेऊन जाण्याकरिता सतत प्रयत्नशील असतात. परंतु तिथेच अशुद्ध अहंकारासारखे काही घटक हा प्रवास अतिशय मंद किंवा होऊच न देण्याकरता प्रयत्नशील असतात. इथे या कथेमध्ये हा अशुद्ध अहंकार म्हणजेच रावण हा अध्यात्म प्रवास थांबविण्याकरिता त्या प्राणाचे म्हणजे हनुमंतांचे अस्तित्वच नाहीसे करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्या अशुद्ध अहंकाराला हे माहीत नाही की गुरुप्रणीत साधनेने व गुरुकृपेने हा चिरंजीवी असलेला प्राण विशुद्ध व बलवान झालेला आहे. परंतु आता या अशुद्ध अहंकार व त्याच्या सर्व मंडळींच्या लक्षात आलेले आहे की हा बलशाली असलेला प्राण अवध्य आहे, कारण तो चिरंजीवी आहे. परंतु तरीही तो अशुद्ध अहंकार त्या प्राणाचे अस्तित्व नाहीसे करण्याकरिता त्या प्राणाच्या तत्वावर म्हणजेच शेपटीवर अग्नितत्वाचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. परंतु या बलशाली व चिरंजीवी असलेल्या प्राणावर त्या अग्नितत्वाचा काहीच परिणाम होत नाही. उलट त्या अशुद्ध अहंकारालाच त्या अग्नितत्वाच्या दाहकतेला सामोरे जावे लागते. कारण या अग्नितत्वाचे तेज किंवा ऊर्जा ही प्रखर व चैतन्यमय असते व असे हे प्रखर चैतन्य जिथे जिथे ही अशुद्धता असेल त्या सर्व अशुद्धतेला घालवून तिथे शुद्धता प्रस्थापित करत असते. व त्यामुळेच कधी कधी साधकाच्या जीवनामध्ये या अशुद्ध मंडळींनी केलेल्या या असल्या उद्योगांमुळे किंवा विरोधामुळे साधकाच्या देहाला वेदना, पीडा किंवा दाह होणे या परिणामांना सामोरे जावे लागते. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहूया. इथे हनुमंत हे अवध्य आहेत, त्यांना कोणीही मारू शकत नाही.
त्यांच्यावर कोणत्याही शक्तीचा, शस्त्रास्त्रांचा, कपट, मोह, माया यांचा काहीही परिणाम होत नाही. आणि हनुमंतांच्या पुढे आता कोणाचंच कसलंच बळ चालत नाही हे पाहिल्यानंतर त्यांचं मरण शेपटीत आहे असं समजून, कारण त्यांच्या लक्षात आले की हा अवध्य आहे, तरी तो म्हणालाय की हनुमंत म्हणालेत की माझं मरण शेपटीत आहे, म्हणून हे मग शेपटीला वस्त्र गुंडाळतात, त्याच्यावर तेल टाकतात, अग्नी लावतात, परंतु अग्नी पेटला जात, शेपटी पेटली जात नाही. मग स्वतः रावण येतो, अग्निमंत्राचा वापर करून फुंकर मारतो, त्या सरशी अग्नी भडकतो आणि रावणाची मिश्या आणि दाढी जळून जाते. ही कथा. आता हेच आपण साधकाच्या दृष्टीने कसं ते पाहण्याचा प्रयत्न करूया. खरंच आपणही आपला विचार करावा. जर आपण साधक असू तर, किंवा भक्त असू तर, किंवा ईश्वराकडे जाण्याची आपल्याला इच्छा असेल, तळमळ असेल, प्रयत्न करत असू तर, हा प्रवास खरंच वैशिष्ट्यपूर्ण आहे. पहा, आपण भक्ती, साधना, ईश्वराकडे जाण्याचा प्रयत्न आपल्यातला कोणता घटक करतो? आपल्यातलं मन आणि प्राण. कारण मनाने कितीही प्रयत्न केला ना, आणि जर प्राण सोबत नसेल तर हा प्रवास होत नाही. आता याचं एक सूक्ष्म थोडं मी सांगतो की मन आपल्या देहामध्ये कशापासून तयार होतं? मन हे अन्नापासून तयार होतं. प्राण आपल्या देहात कशापासूनही तयार होत नाही. प्राण हा स्वयंभू आहे. प्राण ही शक्ती जी सतचित आनंद म्हणून जी परब्रह्माची आविष्करणाची अवस्था असते, त्यातल्या चितपासून, सत म्हणजे सत्य, चित म्हणजे शक्ती, आणि त्या शक्तीपासून प्राण निर्माण होतो, आणि तो प्राण या विश्वाला निर्माण करतो. तो झाला विश्वाचा प्राण. आणि त्या विश्वाच्या प्राणातलाच काही प्राण, व्यक्तीचा प्राण म्हणजे साधकाचा प्राण म्हणजे माझा प्राण, म्हणजे इथे माझ्या देहात प्राणाला कोणीही निर्माण करत नाही. म्हणून मन का अध्यात्म प्रवास आत्म्यापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही? तर मनाला मर्यादा पडतात, कारण मन हे देहातनंच निर्माण, मनही त्या विश्वमनातूनच आलेलं असतं, परंतु मनाला शक्ती जी मिळते ना, ती माझ्या अन्नापासून मिळते. त्यामुळे मन दूषित होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळं मन हा प्रवास सामर्थ्यपणाने करू शकत नाही. त्याला प्राणाची जोड मिळाली की हा प्रवास ऊर्ध्वाने आत्म्याकडे होतो. परंतु माझ्याच अंतरंगात असलेले हे बाकीचे अशुद्ध घटक, म्हणजे अशुद्ध अहंकार, हव्यास, ममता, लालसा, ह्या अनेक अनेक अंतरंगात गोष्टी आहेत. हे घटक हा प्रवास एक तर खूप क्लिष्ट आणि मंद करतात, किंवा होऊच न देण्याचा प्रयत्न, प्रवासच करू देत नाही. हा आत्ता कथेमध्ये जसं रावण सीतामातांना सोडत नाही, किंवा श्रीरामांना शरण जात नाही, किंवा ईश्वराकडे जायचं नको म्हणतो, तसं माझ्या अंतरंगातील अशुद्ध प्राण या बाकीच्या घटकांना ताब्यात घेऊन हा प्रवास करूच देण्याचा प्रयत्न करत नाही. आणि इथे प्राण मात्र प्रयत्न करतोय. आता बघा, हनुमंताने सीतामातांचा शोध घेतलाय, सीतामातांना सोडण्यासाठी त्यांना युद्धाची झलक दाखवली, आणि आता पुढे लंका पण दहन करणार आहेत. तसं साधकाच्या दृष्टीने हा प्राण मनाला घेऊन हा प्रवास करण्याचा प्रयत्न करतो, पण हे घटक आडवे येतात. मग हे घटक ह्या प्राणाला त्यांच्या लक्षात येतं की मनाला आपण ताब्यात घेऊ, पण आधी प्राणाला ताब्यात घेतलं पाहिजे, मग प्राणाचं अस्तित्व संपवायचं. मग तिथे अग्नितत्वाचा किंवा गोंधळ घालायचा अंतरंगामध्ये. आपण जर खरी साधक असाल तर लक्षात येईल, अशुद्ध अहंकाराने अंतरंगामध्ये विकार वासनांच्या षड्रिपूंच्या माध्यमातून गोंधळ घातला ना, बघा नीट विचार करा, भावनिक गोंधळ हा प्राणाचा असतो, वैचारिक गोंधळ हा मनाचा असतो, आणि हा गोंधळ हे अशुद्ध घटक घालतात. हा आपला अशुद्ध अहंकार, म्हणजे मी देह आहे हा अहंकार आहे ना, हा मनाला चुकीचे संदेश देतो आणि वैचारिक गोंधळ घालतो. तो प्राणाला चुकीच्या भावनिक संदेश देतो आणि हृदयामध्ये गोंधळ घालतो. म्हणजे काम, क्रोध, लोभ, जे भावनिक गोंधळ आहे तो प्राणाच्या बाबतीत घडतो, आणि हे कोण घडवतं? अशुद्ध अहंकार घडवतो. आणि असा गोंधळ अंतरंगात घातला की त्याचे परिणाम साधकाला त्याच्या देहावर अनुभवायला मिळतात. म्हणजे कसं, आपल्या देहाला काही व्याधी निर्माण होते, अचानक पीडा,
वेदना आणि काही वेळेला तर आपल्या आतमध्ये दाह होतो, म्हणजे पोटामध्ये दाह होतो, डोक्यामध्ये दाह होतो. हे साधकांनी प्रत्येकाने काही ना काही अंशाने अनुभवलेलं असतं. हे कोणाच्यामुळं घडतं? ह्या अशुद्ध मंडळींनी घातलेल्या गोंधळामुळं असा दाह होतो. आणि जर अग्नितत्वाच्या बाबतीत यांनी गोंधळ घातलेला असेल तर शरीराला खूप मोठा दाह निर्माण होतो. तर मग ह्या सगळ्या गोष्टी प्राण शांत करण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या भागात आपण पाहिलं की प्राण हा शांतिदूत बनून आलेला आहे, परंतु त्या प्राणाचंच अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न हा शुद्ध अहंकार करतोय. आणि आपण एक मागच्या भागात उदाहरण पाहिलं की भगवान श्रीकृष्ण महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण कौरव पांडवांचं युद्ध सुरू होण्यापूर्वी शांतिदूत बनून शिष्टाई करायला येतात. तिथे दुर्योधन हा शुद्ध अहंकार आहे. तो तिथे सगळे त्यांचे प्रस्ताव म्हणजे अमान्य करतो. शेवटी भगवान श्रीकृष्णांनाच अटक करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एक प्रकारे भगवान श्रीकृष्णाचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करतो. इथे कथेमध्ये रावण हनुमंतांना संपवण्याचा प्रयत्न करतोय. साधकाच्या दृष्टीने अशुद्ध अहंकार प्राणाचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपण जे उदाहरण दिलं मागच्या भागात तेही तिथेच आपण आता पाहतोय की दुर्योधन श्रीकृष्णांना कैद करतोय, अटक करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे श्रीकृष्णाचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याचा परिणाम काय? जेव्हा भगवान श्रीकृष्ण स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं खरं रूप, चैतन्यमय प्रकाशमय रूप दाखवतात, तेव्हा अक्षरशः त्या सभेतले सगळी मंडळींचे डोळे दिपले होते, डोळे झाकून घ्यावे लागले. काही मंडळी बेशुद्ध सुद्धा पडली. इथे रामायणाच्या कथेमध्ये हनुमंतांवर यांनी एवढे प्रयोग केले, हनुमंतावर काही परिणाम झालेला नाही. उलट हनुमंतच आता पुढे लंका जाळतायत. साधकाच्या दृष्टीने अशुद्ध अहंकार प्राणावर अग्नितत्वाचा प्रयोग करतोय, त्याचा परिणाम या सगळ्या अशुद्ध मंडळींना त्या झळा बसतात ना, आणि साधकाला त्या झळा बसतात. म्हणजे देहावर वेदना, पीडा, व्याधी, दुःख आणि दाह. म्हणजे या चिरंजीवी तत्वांच्यावर कोणाचाही कसलाही परिणाम होऊ शकत नाही, उलट यांचाच विनाश होतो. रामायणामध्ये रावणाचा कुळासहित विनाश झाला. साधकाच्या दृष्टीने अशुद्ध अहंकाराचा विनाश तरी होतो, नाही तर अशुद्ध अहंकाराला शुद्धीकरण केलं जातं आणि त्याला शुद्ध अहंकारात परिवर्तित करून त्याला वैश्विक आहे या स्तरापर्यंत नेलं जातं. आणि आपण जे उदाहरण पाहिलं त्या उदाहरणामध्ये भगवान श्रीकृष्णांवर त्यांनी कैद करण्याचा प्रयत्न केला. शेवटी भगवान श्रीकृष्ण त्यांना ती झलक दाखवतात. आणि जेव्हा प्रत्यक्षात युद्ध होतं तेव्हा कौरव कुळातील म्हणजेच अशुद्ध कुळातील कोणीही शिल्लक राहत नाही, उलट त्यांचंच अस्तित्व संपुष्टात येतं. तर हे साधकाने आपल्याला मला माझी साधना करायची, तर हे ठरवायचं. म्हणून माझ्यात जेव्हा हा अशुद्धपणाचा वैचारिक गोंधळ निर्माण व्हायला लागेल, भावनिक गोंधळ प्राणाच्या स्वरूपात हृदयामध्ये भावनिक गोंधळ निर्माण व्हायला लागेल, तेव्हा मी प्राणाचं म्हणजेच हनुमंताचं आणि माझ्या सद्गुरूंचं म्हणजे माझ्या आत्म्याचं बळ घ्यायचं, तिकडे धाव घ्यायची. अशुद्धपणाचं ऐकायचं नाही, म्हणजे हा गोंधळ होणार नाही आणि माझा आध्यात्मिक प्रवास पुढे होत राहील. हेच या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.